नगरपालिका प्रभाग रचना काहींच्या सोयीसाठी आखणीच्या अनुपदासींचा आरोप। तळोदा निवडणुकापूर्वी प्रभाग रचना ठरली वादाचा मुद्दा। लोकसंख्येचा ताळमेळ बिघडला, प्रभाग रचनेवरून प्रश्नचिन्ह। नमस्कार। तळोदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण तापले आहे। नगरपालिकेने 10 प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली असून या रचनेवर शिवसेना तालुका प्रमुख अनुपदासी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। काही ठराविक लोकांच्या सोयीसाठीच ही आखणी करण्यात आली असून सर्वसामान्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पालिका मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले होते। यावेळी शहरातील वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढ लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 2 व 3 मध्ये प्रत्येक 3 नगरसेवक तर उर्वरित 9 प्रभागात प्रत्येक 2 नगरसेवकांची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान इच्छुकांनी हरकती नोंदविण्यासाठी 2 दिवसाची मुदत असून कोणत्या प्रभागावर नेमक्या तक्रारी येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना हा राजकीय वादाचा मुख्य मुद्दा ठरणार यात शंका नाही। नमस्कार। आज राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तळोदा नगरपालिकेचं प्रभागाचं प्रारूप प्रसिद्ध करण्यात आलं। हे प्रारूप बघितलं असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही प्रभाग रचना काही लोकांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेली आहे। याचं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील ज्या पण नगरपालिका असतील त्या नगरपालिकेमध्ये जे प्रभाग असतात त्या प्रभागाच्या शेवटच्या प्रभागामध्ये हे 3 नगरसेवक त्या ठिकाणी उभे राहत असतात। परंतु तळोदा नगरपालिकेची प्रभाग रचना आपण बघितल्यास आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की प्रभाग क्रमांक 2 हा मधून 3 नगरसेवक निवडून येतील या पद्धतीचा त्यांनी प्रभाग बनवला आहे। असो, या गोष्टीची आम्ही फिकर करत नाही। शिवसैनिक हे लढणारे असतात, रडणारे नसतात। हा जसा मी प्रभाग बनवलेला असेल या सर्व प्रभागाचा प्रारूप बघून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र बसून विचार विनिमय करू। आम्हाला कोणत्या जागा लढवायच्या आहेत या संदर्भाची माहिती आमचे जे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांना सांगू आणि त्यांच्या सूचनेनुसार ते जसे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही तळोदा नगरपालिकेची नगरपालिका आहे संपूर्ण ताकदीने लढूत आणि जिंकूत सुद्धा। जय हिंद।